झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि पुण्यात अजित पवारांच्या वहिनीनं महार वतनाची जमीन लाटल्याच्या आरोपाला जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामुळे पुष्टी मिळाली आहे। त्यामुळे अजित पवार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात रिहे गावातली ही जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे। महार वतनाच्या या जमिनींपैकी काही जमीन अजित पवारांच्या वहिनी शर्मिली पवार यांनी बळकावल्याचा आरोप जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी केला होता। या आरोपाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुष्टी मिळाली आहे। काही जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश दिला होता त्यात खाडाखोड करून पवार यांनी दुसरा बनावट आदेश तयार केलाय। हा दुसरा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दप्तरी नाही, त्यामुळे तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला नाही अशी माहिती खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे। या जमिनीच्या बाबत शर्मिला श्रीनिवास पवार यांनी जिल्हाधिकारी यांचे बनावट दस्तऐवज तयार करून यांच्या जमिनीचे खरेदीखत करून घेतलेले आहे। त्याबाबत आज मी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवून सदरचे दस्त रद्द करून पुन्हा सदरच्या जमिनी महार वतनदार यांच्या नावाने करण्यात यावा असा लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे। कलेक्टरनी जी मूळ ऑर्डर दिली होती, परवानगी दिली होती खरेदी करण्यासाठी, त्याच्यामध्ये त्यांनी खाडाखोड करून त्या ऑर्डरचा वापर केलेला आहे आणि ती ऑर्डर माझ्या नावाची आहे, मूळ ऑर्डर माझ्या नावाची आहे। मी कुणाचे खरेदी करताना पॉवर ऑपरेटरने म्हणजे कुलमुखत्यार पत्र करून घेतलं नव्हतं आणि त्यामुळे कलेक्टरनी ती परवानगी दिलीच नाही। अजित पवारांनी मात्र कुणी चूक केली असेल तर कारवाई करा असं उत्तर दिलंय। आरोप कोण करतोय हे पण तपासून पाहावं असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिलाय। माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घ्या, फौजदारी गुन्हा दाखल करा, चुकीचा असेल तर त्याला अटक केली होईल, नसेल तर तो आपला फिरत राहील। कोणतरी उठते काहीतरी जरा गुन्हे आरोप केले त्याला पण महत्व द्या ना। कुटुंबातल्या व्यक्तीवर आरोप झाल्यानं पोलिसात जाण्याचं आव्हान अजितदादांनी दिलंय। त्यावर आता शेतकरी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शेतकरी आणि रवींद्र बराटे यांनी शर्मिला पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना जिल्हाधिकाऱ्यांकडील नवीन पत्रामुळे बळ मिळालं आहे। त्यातच अजित पवारांनी या शेतकऱ्यांना थेट पोलिसात जाण्याचं आव्हान दिलंय। आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र आणि अजित पवार यांनी दिलेलं आव्हान याला प्रतिसाद देत हे शेतकरी पोलिसात तक्रार दाखल करतात का हे लवकरच समजेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।